नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत शेंगोळ्याची भाजी कशी करायची ते बघणार आहे। चव याची खूप छान लागते। भाजीचा प्रश्न पडतो कुठली भाजी करायची, तर ही घरातल्याच मोजक्या साहित्यापासून बनवलेली ही भाजी आहे। अगदी पौष्टिक आहे। रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही ही करू शकता। मस्त गरमागरम ही शेंगोळ्याची भाजी चवीला खूप अशी चमचमीत आणि झणझणीत लागते। ही रेसिपी खूप सोपी आहे। तुम्हाला जर शिकायची असेल तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठे स्किप करू नका। आणि मुळात म्हणजे चॅनलवर जर का नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त आपण तर्रीबाज लाजवाब चमचमीत झणझणीत शेंगोळ्याची भाजी लगेच करायला घेऊया। आता इथे शेंगोळे करण्यासाठी अशी एक मी मोठी परात घेतली। यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, पाव वाटी गव्हाचं पीठ आहे, 1 चमचा बेसन, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, 2 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या ह्या मी मिक्सरला छान अशा बारीक वाटून घेतला। याचा मी ठेचा करून घेतला आहे। यामध्ये घालून घेऊया आणि 1 चमचा ओवा लागेल, हा हातावरती घ्यायचा आणि छान यामध्ये असा क्रश करून घालायचा। चवीप्रमाणे मीठ घालूया। साहित्य फार कमी लागते, फारसं असं लागत नाही। मसाल्यामध्ये हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी घेऊन घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। जास्त सैलसर कणिक मळू नका, छान अशी घट्टसर मळा। आपण शेंगोळा करत आहे त्यासाठी घट्टच कणिक असते। जास्त जर सैल मळली तर ज्यावेळेस आपण शेंगोळे रशामध्ये सोडू शेंगोळे तुटून जातील आणि रसा खायला सुद्धा छान असा लागणार नाही। म्हणून अशी घट्टसरच कणिक मळून घेऊया। बघा इथे मी छान अशी घट्टसर कणिक मळली आहे, अजिबात सैल मळली नाही। अशीच कणिक भिजून घ्यायची छान अशी घट्ट। आता यावरती झाकण ठेवूया आणि फक्त 10 मिनिटं ही कणिक मुरून घेऊया। आता इथे 10 मिनिटं झाली, कणिक इथं हलकीशी मुरून घेतली। आता आपल्याला याचा छोटा गोळा घ्यायचा आहे। याप्रमाणे असा हातावर छान असा लांब आकारामध्ये याला असं करून घ्यायचं। हे बघा या पद्धतीने, आणि याला असं मधामध्ये फोल्ड करून शेंगोळ्याचा आकार देऊन द्यायचा आहे। हे बघा असं। आणखी तुम्हाला एक मी करून दाखवते। हे बघा छान हातावरती असं लांबसडक याला असं करून घ्यायचं। जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही। याप्रमाणे मध्यभागी असं फोल्ड करून असं हा शेवटचं हे दोन्ही टोकं आपल्याला जोडवून घ्यायचे आहे। बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता किती छान दिसते हे शेंगोळा। हे बघा दोन्ही टोकं व्यवस्थित असे जोडून घ्यायचे, म्हणजे रस्स्यामध्ये आपण जेव्हा सोडू भाजीमध्ये तेव्हा ते सुटणार नाही। अशाच पद्धतीने सगळे शेंगोळे करून घेऊयात। तर शेंगोळ्याची भाजी करण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे। त्याचबरोबर इथे सगळे शेंगोळे मी करून घेतले। तेल इथं हलकंसं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची अर्धा चमचा। मोहरी छान फुलली की त्यामध्ये जिरं घालायचं, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आहे। हे दोन्ही साहित्य व्यवस्थित असं फुलून घ्यायचं। आता यामध्ये 7 ते 8 ठेचलेल्या लसूण पाकळ्या आहेत त्या मी घालून घेते। लसणाचा फ्लेवर शेंगोळ्याच्या भाजीमध्ये छान उतरतो म्हणून असा लसूण घालायचा। आता यामध्येच आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आहे हे यामध्ये घालून घेऊया। बघा मस्त अशी खमंग फोडणी बसते। आता यामध्ये सुके मसाले घालायचे आहे। लाल तिखट 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड। हे मसाले व्यवस्थित 2 मिनिटं तेलामध्ये परतून घेऊया। बघा 2 मिनिटं मसाले तेलामध्ये परतून घेतले। आता यामध्ये पाणी घालायचं। तर यामध्ये मी टोटल 1.5 ग्लास पाणी घातलं। या भाजीला छान एक अशी दणकून उकळी आणायची आहे। बघा इथं या रश्श्याला छान अशी उकळी येण्यास सुरुवात झाली आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। रश्श्याला छान दणकून उकळी आली की यामध्ये शेंगोळे घालायचे, जे आपण आधीच तयार करून ठेवले होते ते घालूयात, म्हणजे ऐन वेळेस गडबड होत नाही। बघा उकळत्या रश्श्यामध्ये आपल्याला हे शेंगोळे घालून घ्यायचे आहे। तुमच्या घरात भाजीपाला नसेल तर मग ही शेंगोळ्याची भाजी बेस्ट आहे। मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत बनून तयार होते। सगळे शेंगोळे यामध्ये घालून घेऊया। ते सगळे शेंगोळे घालून घेतले मी। यावर झाकण ठेवायचं
गॅस मंद आचेवर करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेऊया. आता इथे जवळपास 15 ते 20 मिनटं झाली आहे. आपण झाकण उघडून बघूया. मस्त झाली आहे भाजी. मी बघू शकता मस्त तवंगा आला याला. क्या बात आहे. मस्त तरी आली आणि शेंगोळे बघा अजिबात रश्श्यामध्ये सुटलेले नाही आहे, जशीच्या तशीच आहे. चमचमीत इथं ही शेंगोळ्याची भाजी बनवून तयार आहे. आता यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया, मिसळून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा. बघा मस्त तर्रीबाज इथे शेंगोळ्याची भाजी बनवून तयार आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये मस्त अशी गरमागरम ही शेंगोळ्याची भाजी खायला खूप छान लागते. थंडगार वातावरण आहे त्यामुळे मस्त अशी झणझणीत शेंगोळ्याची भाजी नक्की तुम्ही ट्राय करा. चव खूप छान लागते. ही अशीच खाल्ली तरी चालेल किंवा मग तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, पोळीसोबत कशासोबतसुद्धा खाऊ शकता. खूप अशी छान लागते. भातासोबत तर उत्तम आहे. भात घ्यायचा, भरपूर शेंगोळे आणि रस्सा घालायचा, छान चव लागते. जबरदस्त ही भाजी बनवून तयार होते. तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी करून बघा. खूप सोपी आहे. भाजीपाला नसेल तर मग काय करायचं, ही चटपटीत घरातील मोजक्या साहित्यापासून बनवलेली ही शेंगोळ्याची भाजी आहे. तर भाजीचा प्रश्न पडतो कुठली भाजी करायची, तर ही शेंगोळ्याची भाजी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हीसुद्धा ही भाजी एकदा करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.